मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आणि तो तोडगा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारला आणि ते समाधान. जर मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्यात तिसऱ्या व्यक्तीने उगाच असा लुडबुड करू नये. स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की जो मसुदा त्यांच्या समोर आला किंवा जो जी त्यांच्या समोर आला त्याबाबत ते समाधान नाही, त्याच्यामध्ये ते नाही, त्याच्यामध्ये पाहतील ना, नेते आहेत, पुन्हा आंदोलन करू म्हणतायत, पण या क्षणी समाधानी असतील तर मला स्पष्टपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगायचं आहे, शिवसेनेच्या वतीनं सांगायचं आहे की सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समेट झाल्यावर तो समेट कसा चुकीचा आहे, तो समेट कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार काड्या करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. स्वतः जरांगे पाटील त्यांच्या गावाला पोचलेले आहेत. मी काल त्यांचं वक्तव्य सुद्धा ऐकलं. तर त्याच्यामध्ये आता उगाच ताणाताणी करण्याचा अर्थ नाही. महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामध्ये होतं. ओबीसी समाज सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे तोही समाधानी दिसतोय, मराठा समाज समाधानी दिसतोय. मग आता आपण कशा कसं त्याच्यावर चर्चा करून वातावरण बिघडवायचं? अजिबात या गोष्टी कोणी करू नये आणि जे कोणी करत असतील त्यांनी महाराष्ट्राचं नुकसान करण्याचा विचार करू नये. पण राऊतसाहेब, आंदोलनादरम्यान आंदोलकांचे नेते किंवा राजकीय नेते यांच्याकडून वापरली गेलेली भाषा याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले किंवा वाद निर्माण झाले. या आंदोलनानंतरही जी भाषा केली जाते, विशेषतः काल जरांगे असं म्हणाले की जर आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखलं असतं तर आम्ही वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना धुवून काढलं. मग त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त करावं. मी कशा करता व्यक्त करतो? किंवा त्यांच्या पक्षाचे एवढे मोठे मोठे प्रवक्ते आहेत, वजनदार, जोरदार, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, सरकारचा विषय आहे, त्याच्यामध्ये मी मत व्यक्त करावं आणि एक वेगळ्या दिशेला हा विषय न्यावा असं मला वाटत नाही. जर मुख्यमंत्र्यांवरती काही झालं असेल, कोणी बोलला असेल तर त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उत्तर द्यायला समर्थ आहेत. पण मी वारंवार सांगतो, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा. त्याने कुठेही चिडचिड केली नाही, कुठे आदळापड केली नाही. अनेक गोष्टी एक तटस्थपणे पाहताना मला असं वाटलं की अत्यंत संयमाने त्यांनी हा सगळा विषय हाताळला आणि त्यासाठी ते कौतुकास पात्र आहे. नाही, पण या सगळ्या जीआरवर किंवा या सगळ्या आंदोलनावर काढलेल्या तोडग्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत की एका जीआरने सगळ्या मागण्या काही पूर्ण होणार नाही, टप्प्याटप्प्याने मराठा समाजाच्या बघा, आता ह्या कोण काय म्हणतोय त्याच्यावरती काही चर्चा करण्यात अर्थ नाही. स्वतः मराठा समाजाचे नेते जर समाधानी आहेत तर ह्यांनी कशा करता बोला? कुणीच बोलू नयेत. आंदोलन संपलेलं आहे, आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि सर्व शंकांचं निरसन झाल्यावर ते आंदोलन मागे घेतलेलं आहे. आता उपमुख्यमंत्री काय म्हणतायत, मंत्री काय बोलतायत, इतर नेते काय बोलतायत, त्यात पडणं मला आता महाराष्ट्राच्या हिताचं वाटत नाही. काल तुम्ही मिलिंद देवरांच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त केली. तुमच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनीही खुलासा केलेला आहे आणि त्यांनीही सारवासारव केलेला आहे. सामनाचा अग्रलेखही त्यावर आहे. तर काय म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? काय म्हणायचं आहे? मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की दक्षिण मुंबईमध्ये श्रमिकांना, कष्टकऱ्यांना येऊ देऊ नका. दक्षिण मुंबईत, साऊथ बॉम्बे म्हणतात त्याला, सोबो, बरं का, श्रीमंतांचं सोबो, त्यात गिरणगाव सुद्धा येतं, गिरगाव येतं, सगळं काय येतं.
म्हणजे श्रमिक, कष्टकरी, शोषित, पीडित, अन्यायग्रस्तांना मंत्रालयाच्या आसपास फिरकू देऊ नका. हे सगळे मराठी लोक असतात आंदोलन करणारे. शिक्षक असतात, कामगार असतात, गिरणी कामगार असतात, बरं का. याच्यामध्ये कोणीही अडाणी अंबानींची मुलं नसतात किंवा देवरांच्या घरातलं कोणी नसतं. पेडर रोड, कार्मायकल रोड, एपीएमसी रोडवर राहणारे कोणी असतात. तर त्यांना येऊ देऊ नका या भागामध्ये अशा प्रकारचं पत्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या खासदार मुख्यमंत्र्यांना पाठवतो. हे यांचं मराठी प्रेम, ही यांची मराठी अस्मिता. ह्याच्यावरती जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि अमित शहाचा जो पक्ष आहे शिंदे गट त्यांनी मत व्यक्त केलं असतं तर आम्हाला आनंद झाला. खरं म्हणजे अशा खासदाराची अकलपट्टी करायला पाहिजे, पण त्याच्यावर त्यांचं मत व्यक्त केलं नाही. हे पत्र त्यांनी का लिहिलं तर मनोज जरांगे यांच्या बरोबर त्यांच्या आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी जे हजारो मराठी लोक आले त्यांचा त्रास त्यांना झाला. आता आमचे मनोज जरांगेजी म्हणतात की एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे, बिचारा आहे, पण त्या बिचारा माणसाच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं मत मागतात. आमची शिवसेना खरी असं ढोंग करतात. मराठी माणसाची मुंबई आहे, तो कुठे जाऊ शकतो न्यायी हक्कासाठी त्याच्या. हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का? कोण? मिलिंद देवरा. मिलिंद देवराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं, दक्षिण मुंबईमध्ये श्रमिक आणि शोषितांनी मराठी माणसाने येऊ नये, त्याच दक्षिण मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक आहे आणि त्याच दक्षिण मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा लढा झाला आणि 105 हुतात्म्यापैकी बहुसंख्य हुतात्मे त्याच दक्षिण मुंबईत मारले गेले. आणि आमचा हा भला माणूस तथाकथित त्याच्यावरती अजून काही बोललेला नाहीये. कोणाला घाबरतोय? अमित शहाना घाबरतोय? कोणाला घाबरतोय? कोणाला हा माणूस भला माणूस अमित शहाना घाबरतोय का? की मराठी माणसाची बाजू घेतली तर अमित शहाना काय वाटेल? असं काय आहे का? तर सांगा आम्हाला. एकनाथ शिंदे काल मुलाखतीत असं म्हणाले की राज ठाकरेंसोबत माझी माहिती आहे पण ती आता कमी झाली. तर त्याला मी काय करू? मी काय मधल्या काळात असं आहे की त्यांची मैत्री थोडी पातळ झाली. त्याला मी काय करू? आम्ही काय करू? तुम्ही तुमच्याशी जुळवून घेतलं त्यामुळे ती मैत्री कमी झाली. त्या सगळ्यांचा हेतू एकच होता मैत्री मागचा, की आम्ही एकत्र येऊ नये, दोन बंधू एकत्र येऊ नये, त्यांच्यात कायम विदुष्ट राहावं, त्यांच्यामध्ये कायम दुरावा राहावा, म्हणून त्यांची मैत्री सुरू होती. पण आता दूध का दूध पाणी का पाणी झाली की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना आता असं वाटतंय की आपली गरजच संपली. आता कोणाचंही न ऐकता, कोणाचाही दबाव न जुळता दोन बंधू एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे आता बरेचसे जे व्यावसायिक किंवा तथाकथित मित्र होते स्वार्थी, ते दोन्ही बाजूने दूर होऊ शकतात. नाही पण त्यालाही म्हणतात की महायुतीचाच विजय, दोन भाऊ एकत्र आले तर चांगलं आहे, पण महापालिका ते काय म्हणतात त्याला, मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा हा आदेश आहे अमित शहाचा. म्हणजे मराठी माणसाची मुंबई ताबडतोब उरलीसुरली गिळून टाका. हे परवा जेव्हा अमित शहा आले तेव्हा त्यांच्या मागे मागे शिंदे फिरत होते शेपटासारखे, बरं का, शेपूट हलवत फिरत होते असं. तर हे बीजेपीचे लोक किंवा ह्या त्यांचा जो दुसरा पक्ष आहे शिंदेचा अमित शहाचा, त्यांना स्पष्ट आदेश आहे तिथे भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हायला पाहिजे. त्याच्यावरती हा माणूस काय बोलला का? शिवसेना शिवसेना म्हणून शेपूट हलवणारा त्यांच्या मागे काय नाही ना, इथे मराठी माणूसच महापौर होईल, इथे शिवसेनेचा महापौर होईल आम्ही बोलतोय. बोललाय का? काय तुमच्या तोंडामध्ये कोंबलं अमित शहाने? मला सांगा ना. मराठी आहात ना तुम्ही? तुमच्या बैठकामध्ये सांगतोय भाजपचा महापौर व्हायला हवा मुंबईमध्ये, म्हणजे अमराठी महापौर व्हायला हवा. करेक्ट? आणि एकनाथ शिंदे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री सोडून द्या हो. तुम्हाला अमित शहानी बाळासाहेबांची शिवसेना दिली आहे ना चोरून, त्याचे तरी भान राखा. नाही पण राऊत साहेब
अमित शहा म्हणतात की भाजपचाच महापौर व्हायला हवा. ठाकरे बंधूंचं काय म्हणणं आहे की ठाकरे बंधू ठरवतील तोच महापौर होईल किंवा 100% होईल. युतीचाच महापौर होईल? अमित शहा ठाकरे म्हणतात बंधूंचा युतीचा महापौर होईल. अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल, म्हणजे तो मराठी माणूस नाही. आणि एकनाथ शिंदेने त्यांना मान्यता दिली. एकनाथ शिंदेने मुंडी हलवली किंवा दाढी हलवली, जे काय असेल ते असेल. आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल. जा का उखडायची उखडा आमची. हे मी शिंदेनाही सांगतोय आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतोय. आमचाच महापौर होईल, मराठी माणसाचाच महापौर होईल. राहुल साहेब, आणखी एक महाराष्ट्रातला विषय आहे की एक प्रकार उघडकीस आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका फोन कॉलवर एका पोलीस अधिकारी महिलेला छापतायत. त्यांचं असं म्हणणं आहे काही एका उपशाचं प्रकरण होतं, मुरुम उपशाचं प्रकरण हे कायदेशीर कारवाई कृत्या. करण्यासाठी गेले असता त्यांना आम्ही जे असं म्हणतो आहोत की शिंदे पवार यांच्याकडे जी माणसं आहेत हे सगळे चोर डाकू स्मगलर आहेत, खुनी बलात्कारी आहेत. त्यांना प्रोटेक्शन देणं, संरक्षण देणं हे यासाठी त्यांना सत्ता हवी आहे. सुनील शेळकेचं प्रकरण मी काढलं बेकायदेशीर खनिज कर्माचं. कशी बेकायदेशीर तिथे खाणकाम सुरू आहे मावळ प्रांतामध्ये. त्यांचाच आमदार सुनील शेळके कोट्यवधी रुपयाचा चुना लावला सरकारला आणि अजित पवार त्याला संरक्षण देतात. असे असंख्य लोक आहेत. ईडीवाले, सीबीआय वाले सगळे गोळा केले. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आरोप मोदीने केला यांच्यावरती. आता जो तुम्ही एका IPS अधिकाऱ्याला दम देताय हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना. मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते. हे काय आहे? एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी. मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन? डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? आर्थिक शिस्त कोणासाठी आहे? बेकायदेशीर मुरुमाचं प्रकरण करणं म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं. तुम्ही अर्थमंत्री आहात. हे प्रकरण समोर आल्यावर नैतिक दृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं म्हणजे उरत नाही. याआधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अशा प्रकरणामध्ये अनेकांना राजीनामे द्यावे लागले. या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून घेणारा माणूस IPS अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामाला पाठिंबा द्या म्हणून सांगतोय. एक तरुण IPS अधिकारी या महाराष्ट्रातली, तिला सांगतोय तो की मी सांगतोय ते कर बेकायदेशीर काम. आणि इतरांनाही कायदा शिकवतात अजितदादा पवार. इतरांना कायदा शिकवतात. हे चालणार नाही, ते चालणार नाही, बघून घेईन, करून घेईन. तुम्ही काय करताय? तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात. तुम्ही महाराष्ट्र राज्य हे चोरांचं राज्य केलेलं आहे. एवढंच मी सांगतो. होट चोरी त्याच्यामध्ये आलीच, पण तुम्ही अख्खा महाराष्ट्र चोरताय आणि महाराष्ट्राचं उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावताय आणि त्याला जबाबदार हे चाललंय ना काल. त्यांना लाज वाटली पाहिजे हो राज्याच्या मंत्र्यांना अशा प्रकारे उघडपणे फोन करणं दुसऱ्याच्या फोनवरून. कोणासाठी करताय तुम्ही? या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटलाय. आता उरलेला महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा म्हणून ते प्रशासनावरती दबाव आणतात. राष्ट्रीय राष्ट्रीय राजकारणातला विषय आहे की देशाचे पंतप्रधान 2 वर्षांनंतर मणिपूरला जात आहे. 13 सप्टेंबरला त्यांचा मणिपूर दौरा आहे. तेव्हा मणिपूर धगधगत होतं. मणिपूर धगधगत असताना प्रधानमंत्री तिथे जायला घाबरत होते. ते अत्यंत डरपोकग्रस्त आहे. घाबरत होते. त्या हिंसेचा चटका आपल्याला बसेल, आपल्यावर कोणीतरी काहीतरी फेकून मारेल या भीतीनं त्यांची गाळण उडाली होती. ते डरपोक आहेत. आता जातात कारण त्यांचा स्वतः मोदींची जाण्याची वेळ जवळ आहे. त्याच्यामुळे इतिहासात नोंद राहावी. मी जाता जाता तो सोडता सोडता मणिपूरला गेलो नाही हे इतिहासात नोंद राहू नये म्हणून ते जात आहेत. ते जाणार आहेत, त्यांना जावं लागेल आणि जाता जाता ते मणिपूरला जात आहेत याची फक्त इतिहासात नोंद राहील.
राऊत, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत काही स्ट्रॅटेजी किंवा काही मला कळेल. कारण लवकरच अवघ्या 2-3 दिवसावर निवडणूक आहे. काही विषय दिल्लीसाठी राहू द्या. चला.